नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी अजून हा तिसरा व्हिडिओ मी टाकत आहे आज। आधी आपण पहिल्या पेपरचा सामान्य पेपर 1 चा ए सिरीजचा पेपर टाकला, त्यानंतर बी सिरीजचा सुटला होता, सी सिरीजचा टाकला। आता जो आपला सुटलेला पेपर होता बी सिरीजचा तो आज आपण या ठिकाणी घेणार आहे। बघा, आजचा पेपर जो आहे सेट परीक्षेचा जो पहिला पेपर आहे बी सिरीजचा तो आज आपण इथे घेणार आहे। ओके, आज आपण बी सिरीजचा पेपर या म्हणजे बघणार आहे, प्रश्नपत्रिका संच बी चा। आज पाहणार आपण महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा MS सेट सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी ही परीक्षा होत असते, त्यामधला पहिला पेपर प्रश्न संच बी। यादी सी चा बघितला, ए चा बघितला। ओके, आता यामध्ये आधीच्या संचांमध्ये आपण टीचिंग ऍप्टिट्यूड वरती प्रश्न टाकले होते। आज आपण यामध्ये टाकणारा विषय घेतला आपण रिसर्च ऍप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता। ओके, असे व्हिडिओ तुम्हाला दररोज 2-2 1-1 दिवसाच्या आड आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे, त्यामुळे नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा। ओके, तर चला, विषय आजचा आपला संशोधन अभियोग्यता, रिसर्च ऍप्टिट्यूड। एकूण प्रश्न आहे 50 आणि एकूण मार्क्स 100, वेळ 1 तास। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। सूचना आधीच्या प्रमाणे सर्व प्रश्न अनिवार्य सोडवणे। दुसरी सूचना, प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहे, तर त्यामधून तुम्हाला एक पर्याय निवडायचा, असं पेपरला असते, असाच असतो पेपर। त्यानंतर तिसऱ्या योग्य पर्याय निवडायचा आहे, तुम्हाला चुकीचा पर्याय निवडायचा नाही। त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। बिनधास्त प्रश्न तुम्ही सोडवा, तुम्हाला कोणत्याही चुकीच्या उत्तरावर तुमचं बरोबर आलेलं उत्तर हे मायनस होणार नाही, ते लक्षात ठेवा। ओके, इकडे इंग्लिश मध्ये इंस्ट्रक्शन दिलेले आहे बघा। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, ईच क्वेश्चन हॅज 4 ऑप्शन्स, चूज द करेक्ट ऑप्शन्स, ईच क्वेश्चन करिअर्स 2 मार्क्स अँड देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग, ते तुम्हाला लक्षात येतं। अशा इथे खालील प्रश्न काळजीपूर्वक वाचा, योग्य उत्तराची निवड करा। प्रश्न पत्रिका तुमच्याजवळ आल्यानंतर व्यवस्थित वाचायची, त्याला बघायचं सर्व, कुठं काय करायचं आहे, लिहायचं काय, वाचायचं आहे, प्रश्न पहा, सगळं पहा, रोल नंबर टाका, त्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवा। एकही प्रश्न सुटता कामा नये। ओके, सर्व प्रश्न हे अनिवार्य आहे सोडवणे। ओके, ठीक आहे। आता आपण यामध्ये प्रश्न पाहूया 50, ते भी संशोधन अभियोग्यता या टॉपिक वरती। सुरुवात करूया आपण प्रश्न क्रमांक पहिल्यापासून। चला, प्रश्न क्रमांक पहिला, संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले आहे, मनोरंजन करणे, बी नवीन ज्ञानाची निर्मिती व पडताळणी करणे, सी आहे परीक्षा उत्तीर्ण होणे, ऑप्शन डी आहे केवळ अहवाल तयार करणे। तर संशोधनाचा मुख्य उद्देश काय आहे ते या 4 पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, नवीन ज्ञानाची निर्मिती व पडताळणी करणे म्हणजे हा संशोधनाचा मुख्य उद्देश आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, संशोधनाची पहिली पायरी कोणती? पर्याय दिले, डेटा विश्लेषण, बी समस्या निवड, सी निष्कर्ष, डी अहवाल लेखन। या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, समस्या निवडणे हे संशोधनाची पहिली पायरी आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पहा, मूलभूत संशोधन बेसिक रिसर्चचे उद्दिष्ट काय असते? पर्याय दिलेले, ए व्यावसायिक फायदा, बी नवीन ज्ञान प्राप्त करणे, सी उत्पादन विक्री, डी जाहिरात। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, नवीन ज्ञान प्राप्त करणे हा मूलभूत संशोधनाचा उद्दिष्ट आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, उपयोजित संशोधन अप्लाय रिसर्च कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहे, ए व्यावहारिक समस्यांचे निराकरण, बी इतिहास लेखन, डी नकाशे। ऑप्शन नंबर सी मिस्टेक झालेला आहे। ओके, ठीक आहे, काही टेन्शन नाही। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, व्यावहारिक समस्यांचे निराकरण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, संशोधनातील हायपोथेसिस म्हणजे काय? पर्याय दिलेले, ए निष्कर्ष, बी तात्पुरते गृहीतक, सी अंतिम सत्य, डी अहवाल। तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, तात्पुरते गृहीतक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा, संशोधनात व्हेरिएबल म्हणजे काय? संशोधनात व्हेरिएबल म्हणजे काय? पर्याय दिले, ए शिखर घटक, बी बदलणारा घटक, सी निष्कर्ष, डी नमुना।
ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी बदलणारा घटक. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय? पर्याय दिलेले अवलंबित चल, बी स्वतंत्र चल, सी चिच्चर चल, डी नियंत्रित चल. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी स्वतंत्र चल. त्यानंतर 8वा नंबर आहे, डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय? डिपेंडंट व्हेरिएबल पर्याय दिले स्वतंत्र चल, बी परिणाम दर्शविणारा चल, सी शिगर चल, डी नियंत्रित चल. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी परिणाम दर्शविणारा घटक. 9वा प्रश्न आहे, पॉप्युलेशन म्हणजे काय? पॉप्युलेशन पर्याय ए नमुना, बी संपूर्ण समूह, सी निष्कर्ष, डी माहिती. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संपूर्ण समूह. 10वा प्रश्न आहे, सॅम्पल म्हणजे काय? पर्याय दिले संपूर्ण लोकसंख्या, लोकसंख्येतील निवडलेला भाग, सी निष्कर्ष, डी सिद्धांत. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लोकसंख्येतील निवडलेला भाग म्हणजे सॅम्पल. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, रॅन्डम सॅम्पलिंगचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय दिले ए पक्षपात असतो, बी प्रत्येकाला समान संधी, सी निवड संशोधकावर अवलंबून, डी हे निश्चित गट. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी प्रत्येकाला समान संधी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा, संशोधनातील डाटाचे प्रकार कोणते? ऑप्शन नंबर ए प्रायमरी अँड सेकंडरी, बी आहे बेसिक अँड अप्लाय, सी ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह, डी आहे स्टॅटिक अँड डायनामिक. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रायमरी अँड सेकंडरी. त्यानंतर 13वा प्रश्न, प्रायमरी डाटा कसा मिळतो? पर्याय दिलेले ए पुस्तकातून, बी प्रत्यक्ष संकलनातून, सी इंटरनेटवरून, डी वृत्तपत्रातून. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी प्रत्यक्ष संकलनातून. त्यानंतर 14वा प्रश्न पाहता, 14वा प्रश्न आहे, सेकंडरी डाटाचा स्रोत कोणता आहे? पर्याय दिले 4 ए मुलाखत, बी निरीक्षण, सी जनगणना अहवाल, डी प्रयोग. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी जनगणना अहवाल. सेकंडरी डाटाचा जो स्रोत असतो तो जनगणना अहवाल हा असतो. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, संशोधनात क्वेश्चनियर म्हणजे काय? तर पर्याय दिले निरीक्षण, बी प्रश्नावली, सी मुलाखत, डी प्रयोग. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी प्रश्नावली. 16वा प्रश्न आहे, इंटरव्ह्यू मेथड मध्ये माहिती कशी मिळते? पर्याय दिले ए प्रश्न विचारून, बी निरीक्षणाने, सी प्रयोगाने, डी गणनेने. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रश्न विचारून. 17वा प्रश्न आहे, ऑब्झर्वेशन मेथड मध्ये संशोधक काय करतो? पर्याय दिलेले प्रत्यक्ष निरीक्षण, बी प्रश्न विचारतो, सी पत्र लिहितो, डी लेख प्रकाशित करतो. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रत्यक्ष निरीक्षण करतो. प्रश्न क्रमांक 18वा, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काय केले जाते? पर्याय ए प्रयोग, बी कविता, सी सर्वेक्षण, डी इतिहास लेखन. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रयोग केला जातो. एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये प्रयोग केला जातो. ऑप्शन नंबर ए उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा पहा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा उद्देश काय आहे? पर्याय दिले वर्णन करणे, बी शोध लावणे, सी उत्पादन करणे, डी विक्री करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वर्णन करणे. प्रश्न क्रमांक 20वा, एक्सप्लोरेटरी रिसर्च कधी केले जाते? एक्सप्लोरेटरी रिसर्च कधी केले जाते? पर्याय ए विषय नवीन असल्यास, बी निष्कर्ष आल्यानंतर, सी परीक्षा झाल्यावर, डी अहवालानंतर. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए विषय नवीन असल्यास. प्रश्न क्रमांक 21वा, संशोधनातील रिलेबिलिटी म्हणजे काय? पर्याय दिले विश्वासार्हता, बी खर्च, सी वेळ, डी नमुना. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए विश्वासार्हता ए. प्रश्न क्रमांक 22, व्हॅलिडिटी म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए अचूकता, बी खर्च, सी वेग, डी आकार. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए अचूकता. 23वा प्रश्न आहे, प्लेजरिझम म्हणजे काय? प्लेजरिझम म्हणजे काय? प्लेजरिझम म्हणजे बघा ऑप्शन नंबर ए स्वतःचे लेखन,
बी आहे दुसऱ्याचे साहित्य स्वतःच्या नावाने वापरणे, सी संदर्भ देणे, डी संपादन करणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी, दुसऱ्याचे साहित्य स्वतःच्या नावाने वापरणे. प्रश्न क्रमांक 24 सिटीजनचा उद्देश काय आहे? सिटीजन तर पर्याय आहे संदर्भ देणे, बी आहे चित्र काढणे, सी जाहिरात, डी विक्री. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए संदर्भ देणे. 25वा प्रश्न आहे रिसर्च इथिक्स मध्ये कोणते महत्वाचे आहे? रिसर्च इथिक्स मध्ये कोणते महत्वाचे आहे? पर्याय दिले प्रामाणिकपणा, बी फसवणूक, सी पक्षपात, डी माहिती लपवणे. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्रामाणिकपणा. त्यानंतर 25 झाले प्रश्न. आता आहे 26वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 26 संशोधन प्रस्ताव रिसर्च प्रपोजल मध्ये सर्वप्रथम कोणता घटक असतो? बघा रिसर्च प्रपोजल मध्ये पर्याय दिले संदर्भ सूची, बी संशोधन समस्या, सी निष्कर्ष, डी परिशिष्ट. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संशोधन समस्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिले नवीन सिद्धांत तयार करणे, बी पूर्वीच्या संशोधनाचा अभ्यास करणे, सी प्रश्नावली तयार करणे, डी आहे निष्कर्ष लिहिणे. जे चारही पर्याय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी पूर्वीच्या संशोधनाचा अभ्यास करणे. ओके. त्यानंतर 28वा प्रश्न आहे गुणात्मक क्वालिटेटिव्ह संशोधनात कोणत्या प्रकारची माहिती वापरली जाते? पर्याय आहे ए संख्यात्मक, बी वर्णनात्मक, सी सांख्यिकीय, डी आलेखित. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी वर्णनात्मक. 29वा प्रश्न आहे परिमाणात्मक संशोधनात कोणत्या प्रकारचा डेटा वापरला जातो? पर्याय आहे वर्णनात्मक, बी संख्यात्मक, सी ऐतिहासिक, डी मौखिक. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संख्यात्मक. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे पायलट स्टडी म्हणजे काय? पर्याय दिले अंतिम संशोधन, बी प्राथमिक चाचणी, सी निष्कर्ष, डी अहवाल. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी प्राथमिक चाचणी. त्यानंतर 31वा प्रश्न आहे संशोधन रचना रिसर्च डिझाईन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन नंबर ए संशोधनाचा आराखडा, बी प्रश्नावली, सी निष्कर्ष, डी संदर्भ सूची. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संशोधनाचा आराखडा. त्यानंतर 32वा प्रश्न पहा ऍक्शन रिसर्च प्रामुख्याने कोण करतात? ऍक्शन रिसर्च पर्याय दिले शिक्षक, बी न्यायाधीश, सी अभिनय इथे हे बरं मिस झालेला आहे ऑप्शन. ठीक आहे डी ला व्यापारी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए शिक्षक. ऍक्शन रिसर्च प्रामुख्याने कोण करतात? तर ते शिक्षक करतात. हे मला लक्षात ठेवायचं. एक मिस झाल्या मित्रांनो. ठीक आहे याची दुरुस्ती नंतर करू आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 ऐतिहासिक संशोधनात हिस्टॉरिकल रिसर्च मुख्यतः कशाचा अभ्यास केला जाते? हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये मुख्यतः कशाचा अभ्यास केला जाते? पर्याय दिले वर्णन वर्तमान घटना, बी भूतकाळातील घटना, सी भविष्य आणि डी प्रयोग. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी भूतकाळातील घटना. त्यानंतर 34 आहे केस स्टडी मध्ये अभ्यास कशाचा केला जातो? केस स्टडी मध्ये पर्याय ए एका विशिष्ट घटकाचा, बी आहे संपूर्ण देशाचा, सी आहे सर्व लोकसंख्येचा, डी सर्वेक्षणाचा. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए एका विशिष्ट घटकाचा. 35वा प्रश्न आहे कंटेंट एनालिसिस म्हणजे काय? पर्याय दिले मजकुराचे विश्लेषण, बी प्रयोग, सी निरीक्षण, डी मुलाखत. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मजकुराचे विश्लेषण म्हणजेच कंटेंट एनालिसिस. त्यानंतर प्रश्न आपल्याला 36वा पाच आहे प्रश्न क्रमांक 36 संशोधनात मेन म्हणजे काय? बघा ऑप्शन दिले एक मध्यक, बी बहुलक, सी सरासरी, डी प्रमाण. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी सरासरी. त्यानंतर 37वा प्रश्न मीडियम म्हणजे काय? पर्याय दिले सरासरी, बी मध्यम मूल्य, सी बहुलक, डी विचलन. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी मध्य मूल्य.
त्यानंतर 38वा प्रश्न आहे, मोड म्हणजे काय? ऑप्शन नंबर ए सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य, बी सरासरी, सी मध्य मूल्य, डी प्रमाण. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य 38. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 पहा, स्टँडर्ड डिव्हिजन कशाचे मापन करते? पर्याय दिलेले मध्यक, बी प्रसार, सी सरासरी, डी नमुना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मध्यक. 40वा प्रश्न आहे, करलेशन म्हणजे काय? पर्याय दिले संबंध, बी सरासरी, सी नमुना, डी निष्कर्ष. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संबंध. 41वा प्रश्न पहा, नुल हायपोथिसिसला कोणत्या चिन्हाने दर्शवतात? नुल पर्याय आहे H1, बी ला आहे H2, सी ला आहे HO, डी ला आहे H3. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी H0 झिरोला आहे. ओके. त्यानंतर 42वा प्रश्न पहा आता. 42वा, टाईप आय इरॉर म्हणजे काय? पर्याय दिले खरी शून्य परिकल्पना नाकारणे, बी खोटी शून्य परिकल्पना स्वीकारणे, सी नमुना चूक, डी आहे मोजमाप चूक. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए खरी शून्य परिकल्पना नाकारणे. ओके. त्यानंतर आहे 43वा प्रश्न, दोन चलामधील संबंध तपासण्यासाठी कोणती चाचणी वापरतात? पर्याय आहे करलेशन, बी आहे मीन, सी आहे मीडियम, डी आहे मोड. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए करलेशन जो आहे तो हा दोन चलामधील संबंध तपासण्यासाठी याची चाचणी वापरत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा, दोन गटांच्या सरासरीची तुलना कशासाठी कोणती चाचणी करतात? दोन गटाची सरासरी तुलना करण्यासाठी कोणती चाचणी करतात? पर्याय टी टेस्ट, बी आहे एनोवा, सी ची स्क्वेअर, डी आहे झेड टेस्ट. या चारही पर्यंत या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए टी टेस्ट लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 पहा, तीन किंवा अधिक गटांच्या सरासरीची तुलना करण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? तीन किंवा अधिक गटांच्या सरासरीची तुलना करण्यासाठी पर्याय दिलेले ए टी टेस्ट, बी आहे इनोवा, सी आहे मीडियम टेस्ट, डी आहे करलेशन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी इनोवा. 46वा प्रश्न पहा, एपीए स्टाईल मुख्यतः कशासाठी वापरली जाते? पर्याय संदर्भ लेखन, बी डेटा संकलन, सी प्रयोग, डी निरीक्षण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संदर्भ लेखन. त्यानंतर बिब्लिग्राफी म्हणजे बिब्लिग्राफी 47वा प्रश्न, ऑप्शन दिले संदर्भ सूची, बी प्रश्नावली, सी निष्कर्ष, डी आलेख. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संदर्भ सूची. 48वा प्रश्न आहे, संशोधन अहवालातील ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? पर्याय दिलेले आहे संक्षिप्त सारांश, बी आहे निष्कर्ष, डी आहे परिशिष्ट. सी ऑप्शन सुटलेला आहे. ठीक आहे, करेक्शन करून अजून पुन्हा त्याच्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवीन मी. तर बघा हे तीन ऑप्शन आहे, ते तिन्ही ऑप्शन पैकी या प्रश्नाचे जे उत्तर ते ऑप्शन नंबर ए संक्षिप्त सारांश. संशोधन अहवालातील ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे संक्षिप्त सारांश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 पहा, कीवर्डचा उद्देश काय असतो? पर्याय दिले संशोधन सहज शोधता यावे, बी निष्कर्ष बदलणे, सी नमुना निवडणे, डी डेटा संकलन. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संशोधन सहज शोधता यावे. संशोधन सहज शोधता यावे कीवर्डचा हा उद्देश आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा, 50वा प्रश्न आता, संशोधन अहवालातील कन्क्लुजन म्हणजे काय? पर्याय निष्कर्ष, बी प्रस्तावना, सी प्रश्नावली, डी संदर्भ सूची. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए निष्कर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा अशाच प्रकारचे आपल्याला जे प्रश्न आहे तर ते सेट परीक्षे संदर्भातील जे काही म्हणजे सराव प्रश्न आहे तुम्हाला सिरीज नुसार 50-50 प्रश्न पहिल्या पेपरचे जे असतात सिरीज नुसार ते मी तुम्हाला या ठिकाणी आपले व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला शिकवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामुळे तुमचा यामधून चांगला सराव होऊ शकते. ओके, अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत आपल्या चॅनलवर व्हिडिओवर प्रत्येक एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड जे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला थोडीफार तरी मदत होणार आहे. यामधून कोणताही प्रश्न येऊ शकतात. तुम्ही या जे काही प्रश्न आहेत ते पहा, त्याचा सराव करा. पेपर वगैरे जुने वगैरे असेल तर त्यामधले प्रश्न पहा, त्याचा सराव करा. कारण परीक्षेला सराव करणे परीक्षेचा खूप महत्वाचा जो आहे हा भाग असतो. तर तुम्ही जेवढा तुमचा सराव होईल तेवढं तुम्ही परीक्षेला कोणताही जर प्रश्न जर आला तर तुम्हाला सोडवता येणार आहे. ओके, असेच प्रश्न, असेच व्हिडिओ आणि असेच पेपर जे आहे तर
पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 जे सब्जेक्टचे आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकोलॉजी आहे, अर्थशास्त्र आहे, हिस्ट्री आहे, याचे सुद्धा पेपर जे मी टाकणार आहे. तर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके, अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आज इथंच थांबूया. ओके, धन्यवाद मित्रांनो.